छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो, आप ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा। बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबांनी ही अशी नव्या दाव्यांची माळ लावली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल धक्कादायक वक्तव्य करत बागेश्वर बाबांनी जुन्या वादाला नव्यानं तोंड फोडले. नागपुरात शुक्रवारी भारतदुर्गा शक्तीस्थळाचा शिलान्यास समारंभ पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांसह अनेक संतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यात शिलान्यास समारंभास उपस्थित राहिलेल्या बागेश्वर बाबांनी शिवरायांवरून वादग्रस्त वक्तव्य केलंय. रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. लढाई करून थकलेल्या शिवरायांनी रामदास स्वामींकडे मुकुट देत राज्य चालवण्यास सांगितलं, असे अनेक दावे बागेश्वर बाबांनी केलेत. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो, आप ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। इस घटना को कह के, इस बात को कह के हम कहना ये चाह रहे, भगवान की आज्ञा से, भारत माता की आज्ञा से हम सबका गौरव है कि कैसे सपूत ने जन्म लिया इस भूमि पर, एक ऐसे महापुरुष ने जन्म लिया इस भूमि पर जो वर्तमान में तो संघ के प्रमुख हैं, लेकिन उन्होंने भारत के गौरव को पुनः विश्व के पटल पर स्थापित करने के लिए अपना जीवन दिया, तन दिया, मन दिया, जीवन दिया। हमें भरोसा है जिस दिन भारत माता दुर्गा मंदिर बनेगा, फिर से भारत शक्ति संपन्न होगा और अखंड भारत बन जाएगा। बागेश्वर बाबांनी याच कार्यक्रमात RSS वर स्तुतीस्तुम्न उधळलीत. 4 मुलं जन्माला घाला, पण एक मूल RSSला द्या म्हणत नव्या वादालाही फोडणी दिली आहे. जितने भी स्वयंसेवक संघ के लोग बैठे हैं, पूरे भारत को हम एक बात कहना चाह रहे, यदि भारत हमारी ये बात सुने, जब पूरी भारत में कहीं आपदा आती ना, तो लोग प्राण बचाकर भागते, लेकिन हमारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का एक एक कार्यकर्ता प्राण बचाकर नहीं भागता, वहां जाकर प्राण बचाता है। ये है स्वयंसेवक संघ, ये है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। हम पूरे भारत से प्रार्थना करेंगे, बच्चे तो 4 पैदा करो, पर एक स्वयंसेवक संघ के लिए दो, हाँ, ताकि दूसरों को बचाने को काम आए। बागेश्वर बाबांच्या या दाव्यानंतर इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांनी निषेध केलाय. भाकड कथांवर बोलणाऱ्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नये असं आवाहनच इंद्रजित सावंतांनी केलंय. तर बागेश्वर धामनं जे काही वक्तव्य केलं ते अत्यंत निषेधार्ह आहे. शिवाजी महाराजांच्या विषयी आणि रामदास स्वामींच्या विषयी अशी भाकड कथा ही काही लोक सांगत असतात. मध्ये 8-9 वर्षापूर्वी सुद्धा महाराष्ट्रातल्या काही अभ्यासक म्हणवणाऱ्यांनी लंडनमधनं एक सनद उपलब्ध केली आणि सांगितलं की बघा या गोष्टीला इतिहासाचा पुरावा आहे असं म्हणून, पण ती बोगस सनद होती. हे गजानन भास्कर मेहेंदळेंनी त्याच वेळेला एक पोस्ट लिहून एक प्रसिद्धीपत्रक काढून सांगितलं लोकांना. आणि त्यामुळं हे जे काय हा बाबा बोलायला लागलेला आहे हे त्याच्या ऐकीव माहितीवर किंवा भाकड कथांवर त्याचा विश्वास असल्यामुळं
तो अशा पद्धतीनं व्यक्त होतोय. त्याच स्टेजवर तो गोविंदगिरी महाराज नावाचा एक माणूस होता की ज्यानं शिवाजी महाराजांच्याबद्दल अशा पद्धतीची वक्तव्य ह्याच्या अगोदर सुद्धा केलेली होती. आणि हे उत्तरेतनं येऊन महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा मराठ्यांचा खोटा इतिहास सांगत आहेत. अशा व्यक्तींच्या बद्दल मुख्यमंत्री त्या विचारपीठावर होते. त्यांनी सुमोटो कारवाई करायला पाहिजे आणि पुन्हा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अशा भाकडकथा सांगणाऱ्या, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कुठल्याही बाबाला पाऊल ठेवून देऊ नये असं माझं मत आहे. बागेश्वर बाबांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. संत तुकाराम महाराजांना त्यांची बायको रोज मारत होती असा दावाही बागेश्वर बाबांनी केला होता. त्यानंतर मोठा वाद झाला आणि चहूबाजूंनी झालेल्या टीकेनंतर बागेश्वर बाबांनी दिलगिरी व्यक्त केली होती. पण बरळण्याची त्यांची सवय कायम राहिली. इतिहासकार असल्यासारखं आपल्या भाषणातून आणि प्रवचनांमधून वारंवार वादग्रस्त दावे करत राहतात. ज्या गोष्टींना कुठलाही आधार नाही अशा बाबीही इतिहासात घुसडत असतात. आता तर बागेश्वर बाबा भक्तिमार्ग सोडून वेगळ्याच वाटेवर चालत असल्याचं दिसतंय. साधू ना कोणत्या संघटनेचे असतात ना राजकीय पक्षांचे, पण बागेश्वर बाबा एका संघटनेसाठी मूल जन्माला घालण्याची मागणी करतायत. शिवरायांचे गुरु रामदास स्वामी आहेत की नाही या मुद्द्यावरून महाराष्ट्रात अनेक वर्षापासून वाद सुरू आहे. नेमका हाच मुद्दा अधोरेखित करत बागेश्वर बाबांनी केलेला दावा महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण कलुषित करणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासमोरच बागेश्वर बाबांनी हे असे नवा वाद निर्माण करणारे दावे केलेत. त्यामुळे बागेश्वर बाबा इतिहासकार नसताना आणि कोणताही आधार नसलेल्या गोष्टी इतिहासात का घुसडतायत? भक्तिमार्गाच्या माध्यमातून कुणाचा अजेंडा राबवतायत असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. नागपूरहून योगेश पांडेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.